त्याच्यावर झोपेचा अंमल चढू लागला. बघता बघता त्या उकाड्याने भरलेल्या खोलीत तो चक्क घोरू लागला. रात्री उशिरा कधीतरी त्याला जाग आली. जाग येण्याचं कारण नैसर्गिक नव्हतंच. उकाड्याच्या दिवसात खोलीत प्रचंड गारठा वाढला होता. त्याने डोळे किलकिले केले. बहुधा वीज गेली असावी, कारण संपूर्ण खोलीत काळोख पसरला होता. 2 इंचावरचंही नजरेस पडत नव्हतं. आपण खोलीतच आहोत की इतर कुठे, असा त्याला प्रश्न पडला. हळूहळू मन थाऱ्यावर आलं. कदाचित पहाट होत आली असावी, म्हणून गारठा वाढला असावा, असा विचार करून त्यानं आपलं अंग मुडपून तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला. एकदा उशाशी ठेवलेला मोबाईल चाचपून त्याने हातात घेतला आणि वेळ बघितली. रात्रीचे 12 वाजले होते. आश्चर्याची गोष्ट अशी की फक्त 1.5 तासात खोलीत इतका जीवघेणा गारठा वाढला होता. त्याचा अंदाज साफ चुकला होता. मनात भीती पुन्हा घर करू लागली. त्याने चाचपून टॉर्च शोधला. तो चालू करणार इतक्यात एक हुंदका त्याच्या कानी पडला. खोलीत तो एकटा नव्हता. कुणीतरी आपल्यासोबत खोलीत आहे या विचारानं त्याचं हृदय थडथड उडू लागलं. दाराला आतून कडी घातली असतानाही आत आलेलं हे नक्कीच मानवी नसावं, हे त्याला उमगलं होतं. खिडकीच्या पलीकडल्या कोपऱ्यातून येणारा तो आवाज कानात गरम शिसे ओतल्यासारखा शिरत होता. हातातला टॉर्च हातातच घट्ट धरून तो थरथर कापत आवाजाच्या दिशेनं अंधारात डोळे फाडून बघू लागला. 2-3 हुंदके ऐकू आल्यावर कुणीतरी काहीतरी ओठांनी लुचत असल्याचा आवाज त्याच्या कानी आला. आता मात्र भीतीने त्याच्यावरची पकड घट्ट केली. पण मनाच्या ओझ्याखाली त्याचं मन दबून गेलं. कदाचित हा आपला शेवट आहे असं त्याला वाटू लागलं. टॉर्च सुरू करूनही समोर काय दिसेल ते आपल्या मानवी डोळ्यांना मानवणारे नसेल याची त्याला खात्री झाली. त्या प्रचंड गारठ्यात त्याच्या कपाळावर घाम डवरला होता. मृत्यू सगळ्यांनाच येतो, पण अशा प्रकारच्या मृत्यूची त्याला अपेक्षा नव्हती. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या विनायकने शेवटी मनाचा हिया करून, मनात आपली इष्ट देवता गणेशाची आराधना करून, कोपऱ्याच्या दिशेनं टॉर्च करून त्याने अचानक बटन दाबले. कोपरा प्रकाशाने उजळून निघाला. सोबत कोपऱ्यात बसलेलं ते ध्यान त्याला दिसलं. पाय मुडपून मान खाली घातलेलं. विनायकला सावरायची वेळही न देता फक्त काहीच क्षणात त्या आकृतीने मान वर केली आणि दात विचकून त्याच्याकडं पाहू लागलं. डोळ्यातली पांढरी बुबुळं गरागरा फिरवत ते हसू लागलं. छातीला कवटाळलेला मांसाचा गोळा तिच्या स्तनाचे अग्र तोंडात घेऊन लुचत होता. मध्येच ते भयंकर बाळ विनायककडे पाहत होतं. त्या बाळाच्या ओठांच्या कडातून लालसर थोडंसं काळपट असं द्रव्य ओघळत हनुवटीवरून खाली मानेवर आलं होतं. ते बाळ आणि त्याला छातीशी कवटाळलेलं ते हिडीस अभद्र ध्यान बघून विनायकच्या काळजात लहानशी कळ उठली. त्यासरशी हे दृश्य आपण आता जास्त वेळ बघू शकत नाही याची त्याला जाणीव झाली. हाच आपला शेवट आहे हे त्याने ओळखले. ते पिशाच्च आता गुडघे टेकून ओनवे झाले. त्याने हात खाली टेकले. माकडाच्या पिल्लासारखं ते बाळ अजूनही छातीला घट्ट चिटकून होतं. आपल्या दिशेनं उडी घेण्याच्या तयारीत ओनवं झालेलं ते ध्यान बघून विनायकची मात्र बोबडी वळली. टॉर्च हातातून निसटून खाली पडला. त्याचा झोत नेमका त्या ध्यानावर स्थिर झाला. प्रतिक्षिप्त क्रियेने विनायक आता उठला आणि त्याने गुडघे व हात खाली टेकवून पलंगाच्या शेवटाकडे तो सरकू लागला. ते पिशाच्च आपली भयंकर नजर त्याच्यावर स्थिर ठेवून दात विचकत पुढे येऊ लागले. खुरडत पाय फरशीला घासत येणारं ते ध्यान बघून त्याचं हृदय आतून धडका देऊ लागलं. तो ताण त्याला असह्य होऊ लागला. तो मागे मागे सरकत होता.
ते ध्यान खुरडत त्याच्या जवळजवळ येऊ लागलं. विनायकच्या पायाला भिंत लागली. आता मागे सरकायला जागाच नव्हती. आपलं मरण आता निश्चित आहे हे ओळखून त्याने डोळे घट्ट मिटले. काही क्षण गेले. एव्हाना ते अभद्र ध्यान जवळ यायला हवे होते, पण तसं काही झालं नव्हतं. त्याने अजून काही क्षण जाऊ दिले. काहीच घडलं नव्हतं. आता मात्र त्याने डोळे उघडायचे ठरवले. काहीच आवाज किंवा हालचाल न जाणवल्यामुळे अचानक डोळे उघडले. ते ध्यान त्याच्या चेहऱ्यापासून 2 फुटांवर होते. अगदी हाताच्या अंतरावर असलेलं ते ध्यान बघून पुन्हा त्याचं हृदय थडथडू लागलं. पण ते पिशाच्च मात्र विनायकच्या गळ्यातल्या लॉकेटकडे एकटक पाहत होतं. त्या चेहऱ्यावरचे हिंस्र भाव आता मावळले होते. ते पुढे येण्यासाठी झेप घेत होतं, पण झटका लागून मागे जात होतं. विचित्र हातवारे करत होतं. हातातलं सावज निसटतंय असं वाटल्याने ते आकांड तांडव करू लागलं. विनायकने आपल्या गळ्यातल्या लॉकेटवर नजर टाकली. ओमचं ते लॉकेट बघून ते ध्यान त्याच्यापाशी यायला कचरत होतं. विनायकच्या ते लक्षात आलं. त्याच्या चेहऱ्यावरची भीती ओसरली. त्या पिशाच्याने ते ओळखले. सावज हातातून सुटले होते. काही क्षण विचित्र हिडीस हावभाव करून ते पिशाच्च हवेतल्या हवेत विरून गेलं. विनायकच्या जीवात जीव आला. भयंकर असा तो देखावा पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. रस्त्यावरचं ते पिशाच्च घरात आलं होतं, पण विघ्नहर्त्याने संकटातून वाचवलं होतं. आता त्याच्यात आत्मविश्वास आला होता. वीज अजून आली नव्हती. शक्य झालं तर या खोलीत न झोपता खाली हॉलमध्ये बसून रात्र काढावी असं त्याला वाटू लागलं. तो उठला, टॉर्च सोबत घेतला आणि जिना उतरून खाली आला. हॉलभर त्याने टॉर्चचा गोलाकार झोत फिरवला आणि एका ठिकाणी तो स्थिर केला. ते 2 पाय होते, अधांतरी लटकत असलेले. त्याला पुन्हा हुडहुडी भरल्यासारखी वाटू लागली. टॉर्चचा झोत हळूहळू त्यानं वर नेला आणि तो दचकला. तो चेहरा त्या गृहस्थांचा होता, घरमालकांचा. मुख्य म्हणजे त्या फासावर लटकलेल्या चेहऱ्याचे डोळे उघडे होते आणि गरागरा फिरत होते. काही क्षणात ते फिरायचे थांबले आणि ती पांढरी रक्ताळलेली बुबुळं अचानक विनायकवर रोखली गेली. दात विचकले, जीभ बाहेर लोंबकळली आणि त्या तोंडातून विकट हास्य बाहेर पडू लागलं. ते बघून विनायकला संकट टळले नसल्याची जाणीव झाली. नियतीच्या कोणत्या भयंकर फेऱ्यात तो अडकला होता हे त्याला उमजत नव्हतं. विलक्षण भीतीने त्याचा चेहरा आक्रसला होता. तो आल्या पावली पुन्हा वर जाऊ लागला. मागे हॉलच्या दाट अंधारात काहीतरी वजनदार धपकन पडल्याचा आवाज कानी आला. तसा तो घाईने पावलं उचलत वर पोहोचला. मगाशी तो झोपलेल्या खोलीत पाय टाकण्याची त्याची हिंमत होत नव्हती. एकाच रात्रीत मानवाच्या डोळ्यांना न मानवणारी इतकी दृश्य पाहून त्याचं हृदय कमकुवत झालं होतं. त्याने बाजूच्या खोलीच्या दाराला अलगद धक्का दिला. दार किलकिले झाले. ते हाताने अजून थोडे उघडून त्याने टॉर्चचा झोत आत फेकला. काहीच क्षण आणि तात्काळ त्याने टॉर्च विझवला. त्याच्या डोळ्यांना जे दिसलं त्याचा अर्थ समजावण्यासाठी पुन्हा दुसऱ्याची गरज नव्हती. आतल्या पलंगावर एक तरुणी पहुडली होती. तिचा चेहरा काळवंडला होता. ओठ निळे पडले होते. तिच्या छातीवर पडून ते बाळ दूध म्हणा किंवा रक्त लुचत होतं. त्या बाळाच्या त्या पातळ होटांचा मुचमुच होणारा आवाज त्याच्या कानावर स्पष्टपणे पडत होता. त्याने दार अलगद पुन्हा लावून घेतले. तो आता पहिल्या आलेल्या खोलीजवळ आला. दार हलकेच ढकलले. कानोसा घेतला. कसलीच हालचाल जाणवली नव्हती. त्यासरशी त्यानं टॉर्च सुरू केला आणि खोलीभर फिरवला. वेगळं विचित्र असं काहीच जाणवलं नाही. तसं त्याने आत पाऊल टाकलं. त्यासरशी खोली प्रकाशाने न्हाऊन निघाली. वीज आली होती. एक वार गळ्यातलं लॉकेट हाताने चाचपून तो पलंगावर बसला. झोप लागण्याची शक्यता नव्हती. मघाशी याच पलंगावर ते ध्यान त्याच्यावर झडप घालण्यासाठी आलं होतं. ते आठवून त्याचं अंग शहारलं. उकाडा वाढला होता, पण तो नैसर्गिक होता. खिडकी उघडण्याचं मनात आलं, पण तो विचार त्याने झटकला. काय घडतंय हे त्याला समजत नव्हतं.
आपल्या मागे आलेल्या त्या पिशाचाने घरात प्रवेश मिळवून धुमाकूळ घातला होता. कदाचित ते घरमालक प्राणास मुकले असावेत का, असा त्याला प्रश्न पडला. ती तरुणी कोण होती? त्या गृहस्थांची मुलगी किंवा अन्य नातेवाईक असावी. पण माझ्यामुळे त्यांचं बरं वाईट झालं असेल तर? विनायकला आता त्याचं मन खाऊ लागलं. त्या पिशाचाने या घरातल्या व्यक्तींना ठार करून त्यांच्या शरीराचा ते उपयोग करून घेत होते. ओंकारामुळे आपण अजून जिवंत आहोत, पण आपल्यामुळे या एका रात्रीत त्या पिशाचाने एक कुटुंब संपवलं होतं. किती मायावी दृश्य आपल्या समोर आपल्याला फसवण्यासाठी उभी केली होती. तसं असेल तर ते गृहस्थ आणि ती तरुणी आपल्या बाळासह जिवंत असण्याची शक्यता होती. हे देवा श्री गणेशा, असंच घडलं असू दे रे, तो मनातल्या मनात म्हणाला. आता सगळा उलगडा सकाळी होणार होता. 2 वाजून गेले. तो हाताची घडी घालून भिंतीला पाठ टेकवून शांत बसला. पण त्याचे कान लहान सहान आवाज टिपण्यासाठी सज्ज ठेवले. मरणाच्या दारातून परत आल्याने त्याची भीती आता कमी झाली होती, पण आलेल्या प्रचंड दडपणाने इंद्रिय सजग झाली. रात्री कधीतरी त्याला डुलकी लागली. अंग शिथिल झाले. भिंतीला टेकलेली पाठ हळूहळू खाली आली आणि तो गाढ झोपी गेला.